गुड मॉर्निंग, मी लीना आणि हा आहे आजचा सुंदर व्ह्यू. आज नाश्त्याला बनणार आहे पोळीचा पिझ्झा, पण त्याआधी घेतलं मी मेथीचं कोमट पाणी. हे पाणी उपाशी पोटी पिल्याचे खूप फायदे आहेत. इथे कणिक मळून घेतली आहे आणि थोड्या वेजीस कापून घेतल्या आहे, थोडं चीज किसून घेतलं आहे आणि इथे मी गरम गरम पोळीचे पिझ्झे बनवते. हा रविवार स्पेशल मेनू आहे, कधी कधी खायला छान लागतो आणि मी चीजही थोडं कमी वापरते. त्यानंतर लगेच मी इथे भाजीची तयारी चालू केली आहे. आज रविवार स्पेशल श्रावणाच्या आधी मटणाचा बेत आहे आणि त्यासाठी इथे भाजून घेतलं आहे खोबरं, त्यानंतर कांदा. आणि या मटणाच्या भाजीत आम्ही नेहमी लाल मिरची वापरतो, जी रसगुल्ला चपाटा मिरची असते. इथे मटण धुवून घेतलं आहे, कुकर तापायला ठेवलं आहे. त्यात आपण हळद, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मीठ आणि मटण घालून घेतलं आहे. आणि ह्यावर मी सिंपल एक झाकण ठेवून आधी त्याला छान मिठाचं पाणी सुटू देणार आहे आणि त्यानंतर आपण त्यात गरम पाणी घालायचं. यामुळे काय होतं ना, चव छान येते. इथे मसाल्यासाठी लाल मिरच्या आणि आपण जो कांदा खोबरं भाजून घेतलं होतं त्यासोबत अद्रक लसूणची पेस्ट इथे मसाला होतो आहे. आणि त्यानंतर इथे मी ते जे पाणी सुटलेलं होतं त्यामध्ये थोडं गरम पाणी अजून घातलेलं आहे. मटण बुडेपर्यंत साधारण आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून एक 5 ते 6 शिट्या इथे होऊ द्यायच्या. आता तुम्ही बघू शकता मटण छान शिजत आहे. इथे 5 शिट्या होणार आहे, तोपर्यंत आपला मसालाही रेडी आहे. आईंनी मसाला तेलात घातला आहे आणि छान तेल होईपर्यंत याला परतू द्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे, सॉरी. आणि इथे झालं आहे आपलं मटणाचं अळणी सूप रेडी. हे लहान मुलांसाठीही छान असतं, सो मी माझ्या मुलीसाठी काढून मग बाकीचं आपण या भाजीमध्ये घालणार आहोत. साईडला पातेल्यात भात शिजतो आहे. तुम्हीही पातेल्यात भात शिजवता का, मला नक्की कळवा. त्यानंतर इथे आपण थोडं मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून पुन्हा इथे कोमट पाणीच वापरा शक्यतो, त्याने तवंग छान येतो भाजीला आणि तेलही छान सुटतं. इथे तुम्ही बघू शकता आता हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आणि त्यानंतर आपण इथे आपलं अळणी सूप घालून घेतलं आहे. तर अशा प्रकारे हा आजचा माझा पहिलाच व्हिडिओ, माझा यूट्यूबचा प्रवास मी चालू करते आहे. तुमचा सपोर्ट मला दाखवा. मी एक वर्किंग वुमन आहे आणि त्यासोबत घरही सांभाळते आणि नवीन नवीन रेसिपीज बनवते, नवीन नवीन रेसिपीज शिकवते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की कळवा, नाही आवडलं तरीही कळवा. काय इम्प्रूव्हमेंट असतील त्याही सांगा. मी तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट पाहते. आणि इथे तुम्ही बघू शकताय सुंदर अशी भाजी तयार झाली आहे. कलर छान आला आहे, तवंग छान आला आहे. ही भाजी आपली, कारण आता शुक्रवारपासून आय गेस श्रावण चालू होतं, तर त्याआधी हा मेन्यू होता. चला पुढच्या याच्यामध्ये भेटूया. बाय.